आप्पे आमचे कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की दिप्या, बापू आणि मोना हे एका रूममध्ये आप्पीला फोन करत असतात, कारण अमोलने आप्पीला आणि अर्जुनला एका रूममध्ये बंद केलेले असते. तेव्हा आप्पी आणि अर्जुन बंद असतात आणि इकडे बापूंना, मोनाला आणि दिप्याला काळजी वाटत असते. ते सारखे आप्पीला फोन करत असतात की आप्पी का फोन उचलत नाहीये. तेव्हा ते बोलतात की बापू काय झालं तर नसेल ना. त्यावर मोना बोलती काय झालं असेल वत्सना, त्यांना तर कालच फोनवरून धमकी आली होती. तेव्हा बापू बोलतात की अगं जरा नीट बोल. त्यावर बापू म्हणतात दिप्याला की अरे अर्जुनना फोन कर. त्यावर दिप्या बोलतो की मी केलेला दाजींना फोन, पण त्यांचा फोन लागत नाहीये. त्यावर मोना बोलते की म्हणजे ते एकत्र आहेत. त्यावर दिप्या बोलतो की अगं काय बोलते तू, गप्प बस जरा. त्यावर बापू म्हणतात की दिप्या जीवाला घोर आहे रे बाबा. तेवढ्यात आप्पी तिथून येते आणि बापू म्हणतात की आप्प्या बरी आहेस ना तू. तर ते परत दिप्या बोलतो की अगं काय तिथे किती फोन केला मी तुला. त्यावर आप्पी बोलते की काही नाही बापू मी ठीक आहे. दिप्या म्हणतो की काय करत तू काय होतीस एवढा वेळ, नाही फोन. त्यावर बापू म्हणतात की अगं आप्प्या एक फोन नाही, कमीत कमी एक मेसेज तरी करायचास. त्यावर आप्पी बोलते की हो बापू पण मी आणि अर्जुन एका कामात एकत्र अडकलो होतो. तेवढ्यात मोना बोलते की तुम्ही आणि एकत्र. तेव्हा आप्पी बोलते की हो म्हणजे एक मीटिंग होती, त्या कामात आम्ही अडकलो होतो. त्यावर अमोल तिकडून पळत येतो आणि म्हणतो की अरे मा तू एवढा लवकर कशी परत आलीस. तेवढ्यात आप्पी बोलते की लवकर अरे उशीर आलीये मी. त्यावर अमोल बोलतो की हां सॉरी. तेव्हा आप्पी बोलते की बरं आलेस मी फ्रेश होऊन मग आपण बोलूया. आणि अमोल बोलतो की हो. इकडे कदम, रुपाली आणि स्वप्नील अर्जुनची वाट बघत असतात. ते फोन करत असतात पण अर्जुनचा काही फोन लागत नाही. तेवढ्यात अर्जुन तिकडून येतो आणि रुपाली बोलते की भाऊजी कुठे होता तुम्ही, किती वेळ झाला. त्यावर अर्जुन बोलतो की मी एका कामात अडकलो. त्यावर स्वप्नील म्हणतो की अरे अर्जुन एक मेसेज तरी करायचा, आम्ही किती काळजीत पडलो होतो. त्यावर रुपाली म्हणते की तुम्ही अपर्णासोबत होता ना. त्यावर अर्जुन म्हणतो की हो आता काम तिच्यासोबत चालू आहे म्हटल्यावर तिच्यासोबतच असणार ना. तेव्हा रुपाली म्हणते की बघा काय म्हणत होते मी, भाऊजी तुम्हाला वाईट वाटल पण तुमचा साखरपुडा झाल्यापासून अपर्णाने तुम्हाला मुद्दामून तिच्यासोबत कामाला लावलंय, कारण तिला वाटतच नाही तुमचं आणि आर्याचं लग्न व्हावं म्हणून. अर्जुन म्हणतो की नाही असं काही नाहीये. त्यावर रुपाली म्हणते की घ्या तुम्ही पण तेवढं होऊन सुद्धा तिचीच बाजू घ्या. त्यावर स्वप्नील म्हणतो की रुपाली जरा शांत बस. त्यावर कदम बोलतात की अरे अर्जा आम्हाला नाही पण कमीत कमी आर्याला तरी सांगायचं, ती बिचारी दुपारपासून तुला फोन करतीये. इकडं फोन केलं तिकडं बाहेर शोधलं तरी पण तुझा काही पत्ताच नाही. हे बघ अर्जा आर्या समजूतदार आहे, याचा तू फायदा घेऊ नको बरं का. त्यावर अर्जुन बोलतो की अहो असं काही नाही. त्यावर स्वप्नील बोलतो की अर्जुन तू समजून घेत नाहीयेस की हे तुझं दुसरं लग्न आहे. दुसरं लग्न म्हणजे आयुष्यभर परत एकत्र राहणं आलं, संसार थाटणं आलं. त्यावर रुपाली म्हणते की जर आत्तापासूनच आर्याला वाटायला लागलं की तिच्याकडे दुर्लक्ष करताय मग कसं होणार मग. त्यावर अर्जुन बोलतो की वहिनी असं काही नाही. आणि स्वप्नील बोलतो की जीव लावणारी मुलगी भेटलीये तुला, लक्ष दे जरा तिच्याकडे. त्यावर अर्जुन म्हणतो की हो मी बोललोय तिच्याशी, परत अशा गोष्टी नाही होणार. यावर रुपाली म्हणते की भाऊजी तुम्ही हे लग्न काही हलक्यात घेऊ नका. त्यावर कदम बोलतात की अर्जा लक्षात ठेव, संसार ही दोघांनी करायची गोष्ट असते. एकच माणूस जर संसार करत राहिला तर तो संसार कधीच पूर्ण होत नाही. त्यावर रुपाली म्हणते की भाऊजी चला जेवायला घेऊया. त्यावर अर्जुन म्हणतो की हो मी जरा फ्रेश होतो. त्यावर स्वप्नील म्हणतो की रुपाली जरा तू आर्याशी बोल. रुपाली म्हणते की मी बोलते आर्याशी, पण मला काय वाटतं तुम्हाला कळतंय का की अपर्णा हे सगळं मुद्दामून करते. त्यावर कदम बोलतात की जाऊ दे रुपाली, आप्पी असं सगळं करणाऱ्यातली नाहीये, कारण आप्पीसाठी काम किती तिच्या दृष्टीने महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एवढे बोलून ते सगळे निघतात आणि रुपाली परत एकटीच बोलत राहते की काही नाही वाटतंय तेच खरंय, अपर्णा हे सगळं मुद्दाम करते. मला लवकरात लवकर आर्याचं आणि भाऊजींचं लग्न लावायला पाहिजे, याशिवाय हिचा पिछा सुटणार नाही. इकडे अमोल आप्पीला येताना बघून गपचूप बेडवर बसतो चित्र बघत. तेव्हा आप्पी बोलते की काय रे काय झालं बाळा. तेव्हा तो बोलतो की हे बघ माझ्या बाबाचं चित्र.
अमोल विचारतो की बाबा आपले असेच दिसतात ना? त्यावर आपी बोलते की हो बाळा, थोडे थोडे असेच दिसतात. अमोल म्हणतो की जशी मला बाबाची आठवण येते तशी तुला सुद्धा बाबांची आठवण येत असेल ना? जशी मला बाबांची आठवण येते तशी बाबांना माझी आठवण येत असेल ना? त्यावर अर्जुन एकटाच स्वतःशी भिंतीतले फोटो बघून बोलत असतो, तुला माहिती आहे अमोल, मी जेव्हा आज तुझ्या आईबरोबर होतो ना तेव्हा मला तुझी फार आठवण आली रे. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाळा, तुला माहिती आहे का, बाबांना तुझी फार आठवण येते रे. तुझ्याशी बोलायला, तुझ्याशी भेटायला, तुला कुशीत घ्यायला फार वाटतं रे. हे सगळं अनुभवायला तरसले रे अक्षरशः. रप्पी बोलते की येत असेल बाळा आणि शांत होते. त्यावर अमोल विचारतो की काय झालं मा? रप्पी अमोलला झोपवत असताना अमोल एकट्याशीच बोलतो की बाबा, माला आणि बाबाला मी काहीही झालं तरी एकत्र आणणार. तुम्ही कितीही लांब झाला तरी मी एकत्र आणणार. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते. अमोल शाळेत जायला गाडीत बसतो तेव्हा त्याचे काही मित्र असतात. तेव्हा ते मित्र बोलतात की सिम्बा, आले का रे तुझे बाबा? त्यावर सिम्बा बोलतो की नाही रे बाबा, माझे बाबा भांडण मिटले की घरी येतात. त्यावर त्याची एक स्कूल फ्रेंड बोलते की मग मिटलं का त्यांचं भांडण? त्यावर अमोल बोलतो की नाही ना. त्यावर ती समोरची मैत्रीण बोलत असते की माझ्या आणि माझ्या आईचं असंच एकदा भांडण झालं होतं. माझ्या बाबांनी माझ्या आईला एक फुलांचा गुच्छा दिलेला आणि त्यावर सॉरी लिहिलेलं. नंतर सिम्बा विचारतो की मग काय झालं, त्यांचं भांडण मिटलं? त्यावर ती मुलगी बोलते की हो, मिटलं भांडण. त्यावर अमोल बोलतो की तू आम्हाला ना एकदम बेस्ट आयडिया सांगितलीस, थांब मी त्यांना आजच फुलं पाठवतो. त्यावर तो बोलतो की अरे पण पैसे कुठे आहेत? त्यावर ती मैत्रीण म्हणते की अरे माझ्याकडे आहेत. मग अमोल बोलतो की थँक्यू दादा, थँक्यू ताई. इकडे अर्जुन आर्याच्या घरी जातो तेव्हा आर्या म्हणते या. तेव्हा आर्याची आई बोलते या काय, पहिल्यांदाच आलेत, बसाओ. आर्या जा चहा नाश्ता कर. त्यानंतर अर्जुन बोलतो की नको आम्ही दोघंही बाहेरच जाऊन नाश्ता करतो. तेव्हा त्याची आई आर्याची आई बोलते हो का, खरंच का? त्यावर अर्जुन बोलतो की हां. त्यावर अर्जुन बोलतो हो ना आर्या बोलते हो. त्यानंतर आर्याची आई बोलते की अर्जुन, आर्याला तिला पोट भरून खाऊ घाल, काल रात्री जेवली नाहीये ती. त्यावर अर्जुन बोलतो की तुम्ही नका तिची काळजी करू, आता मी तिची खायची पण आणि तिच्या मूडची पण काळजी घेतो. तेव्हा आर्याची आई बोलतो की हो का आर्या? त्यावर आर्या बोलते की हो. तेव्हा आर्याची आई बोलते की बघ कशी खुलली तू आल्यावर. आई नीट जा म्हणते आणि अर्जुन आणि आर्या तिथून निघून जातात. इकडे अमोल 2 फुलांचे गुच्छे घेऊन एक अप्पीच्या स्वतःच्या घरी आणि एक अर्जुनच्या घरी पाठवतो. तेव्हा अप्पी तिथंच असते आणि फुलांचा गुच्छ घेऊन माणूस येतो. त्यावर लिहिलेलं असतं की सॉरी अपर्णा. त्यावर अप्पी शॉक होऊन बोलते की हे माझ्यासाठी अर्जुनने पाठवले. इकडे अर्जुनच्या घरी कदम झड नीट करत बसलेले असते. रुपाली तिकडून येते आणि म्हणते की तुम्ही परत काम करत बसलात. त्यावर कदम बोलतात की सगळं झालंय, गोळी खाल्ली आहे, नाश्ता केलाय, सुनबाईंच्या हातचा नाश्ता सुद्धा केलाय. तेवढा तिथून अर्जुन जात असतो आणि फुलांचा गुच्छा घेऊन एक माणूस येतो. त्यावर लिहिलेलं असतं की अर्जुन अपर्णा. त्यावर रुपाली म्हणते की अपर्णाने तुमच्यासाठी गुच्छ पाठवलाय, पण तो कशासाठी? ती कशासाठी तुम्हाला सॉरी बोलतीये? आणि अर्जुन सुद्धा शॉक होतो. आणि अशा प्रकारे इथे अप्पे आमचे कलेक्टरचा आजचा भाग संपतो. जर तुम्हाला अशा अप्पे आमचे कलेक्टर या भागाच्या अपडेट्स अजून पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोजचा नवनवीन भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला प्लीज आणि जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.